तर अमोल कोल्हेंवरती सुनील तटकरेंनी टीका केलेली आहे। 5 वर्षात कोल्हेंना प्रोत्साहित करण्याचं काम मी केलं। अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रह धरला होता, असं देखील सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। अजितदादांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे निवडून आले, असं देखील यावेळेला तटकरेंनी जी आहे ती टीका अमोल कोल्हेंवर केल्याचं पाहायला मिळतं। राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात, परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे। खासदार अमोल कोल्हेंना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच, पण याचा अर्थ असा नाही की माझी कामगिरी काही कमी आहे असं अमोल कोल्हेंनी मानावं। उलट गेल्या 5 वर्षात संसदेमध्ये अमोल कोल्हेंना प्रोत्साहित करण्याचं काम या सुनील तटकरेंनी केलंय, हे डॉक्टर अमोल कोल्हेंनी विसरू नये। उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी सुद्धा आग्रह धरणारा हा सुनील तटकरे त्या ठिकाणी होता। गेल्या 5 वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने तुम्ही निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही, एवढंच मला त्यांना मित्रत्वाचा सल्ला त्या ठिकाणी द्यायचा।